वेलकम एव्हरीवन. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये कशी फायनान्शियल प्लॅनिंग करायची आणि ते पण आपण एज वाईज आणि सॅलरी वाईज फायनान्शियल प्लॅनिंग कशी करायची ह्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत. हा पहिला व्हिडिओ आहे त्या नऊ सिरीजचा. तर अ, आपला या व्हिडिओमध्ये ज्याचा वय 20 वय आहे आणि ज्याची सॅलरी 3 लाखापेक्षा कमी आहे त्याच्यासाठी ही मी प्लॅनिंग सांगणार आहे. मी तुम्हाला एक डिस्क्लेमर सांगतोय की गाईज हे मी फक्त तुम्हाला ऍडवाइस देतोय. सिन्स आय एम दी फायनान्शियल प्लॅनिंग ऍडवायझर, तर मी तुम्हाला ऍडवाइस करणार. तुम्ही जे काही रिसर्च करायचं आहे ते तुम्ही तुमच्या हिशोबाने केलं पाहिजे. ठीक आहे, मी फक्त एक ऍडवाइस देणार. डिसिजन तुम्हाला घ्यायचं आहे. ठीक आहे, चला तर आपण पुढे आपण व्हिडिओ बघूया की कसं काय फायनान्शियल म्हणजे आपण कशी फायनान्शियल मध्ये काय काय केलं पाहिजे हे आपण बघूया. ठीक आहे. तुम्हाला दिसतच असेल फायनान्शियल प्लॅनिंग बाय एज अँड सॅलरी वाईज. ठीक आहे, तर हा व्हिडिओ ज्याचा एज 20 आहे आणि इन्कम त्याचा 3 पेक्षा कमी असेल त्या माणसाने काय केलं पाहिजे, तर मी तुम्हाला पहिलेच सांगतोय की हा व्हिडिओ त्या माणसासाठी खूप कामाचा आहे. त्या 20 वर्षाच्या जे वयाच्या गटामध्ये आहेत त्यासाठी खूप कामाचा आहे. आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण लास्ट पर्यंत बघा. ठीक आहे, तर तुमचा पहिला प्रायमरी हा तुमचा फायनान्शियल प्रोटेक्शन असला पाहिजे. आता फायनान्शियल प्रोटेक्शन म्हणजे काय? तर बेसिकली एमर्जन्सी फंड. तर एमर्जन्सी फंड हा तुमचा असलाच पाहिजे. तर ऑब्व्हियसली जर तुम्ही 3 लाखच्या आसपास, तुमचा आता सॅलरी फार कमी आहे म्हणजे 25-30 हजारच्या आसपासच आहे. ठीक आहे, तर तुम्ही फायनान्शियल फंड हा कमीत कमी तुमचा 3 महिन्यासाठी असला पाहिजे. राईट. 3 महिने म्हणजे किती? की जे आता समजा तुमचं 3 लाख आहे, 3 लाखाच्या आसपास आहे असं पकडूया. तर तुमच्याकडे कमीत कमी 75 हजार असले पाहिजे. तर हा तुमचा सगळ्यात पहिला प्रायमरी फोकस असला पाहिजे. कधी काही होऊ शकतं. आज तुम्ही सॅलरी आहे आणि पुढे काही मे बी काही होऊ शकतं, कारण की आपण फ्युचर प्रेडिक्ट नाही करू शकत. ठीक आहे, तर पहिला तुमचा इमर्जन्सी फंड हा तुम्हाला 3 महिन्यासाठी तुम्हाला ठेवायचा आहे. दुसरं, हेल्थ इन्शुरन्स. आता हेल्थ इन्शुरन्स हा तुम्ही तुमच्या पॅरेंट्ससाठी हा कंपल्सरी पाहिजे. कारण की तुमच्यासाठी का मी लिहिलेलं नाही, कारण की तुम्ही आता 20 वर्षाचे आहेत. तुम्ही एकदम म्हणजे बोलतात ना की तुमचा आजारी होण्याचे चान्सेस फार कमी आहेत तुमच्या पॅरेंटपेक्षा. पण तुमचे पॅरेंट थोडे वयस्कर असणार तर त्यांच्यासाठी कंपल्सरी तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स घ्यायचा आहे. त्यानंतर लाईफ इन्शुरन्स. तर लाईफ इन्शुरन्स मध्ये तुम्ही आता ह्या टाइमी तुम्ही 30 वर्षापर्यंत थांबू शकता, कारण नाहीतर तुमचा जसं इन्कम वाढेल तोपर्यंत तुम्ही थांबू शकता. आता घाई करण्याची गरज नाहीये, कारण की तुम्ही ऑलरेडी लहान वयात आहात. ठीक आहे, तर तुमचा मेजॉरिटी फोकस, तुमचा प्रायमरी फोकस तुमचा एमर्जन्सी फंड तुम्हाला क्रिएट करायचा आहे. हेल्थ इन्शुरन्स तुमच्या पॅरेंट्ससाठी पाहिजे आणि त्याच्या लाईफ इन्शुरन्ससाठी आपण थांबूया. आपण नंतर आपण त्याला काढणारच आहोत. वय काही गेलेलं नाहीये. तर पहिला तुमचा प्रायमरी फायनान्शियल प्रोटेक्शन असलं पाहिजे. आता तुम्ही वॉन्ट आणि डिझायर. आता वॉन्ट आणि डिझायर काय आहे? आता वॉन्ट म्हणजे तुमच्या इच्छा. ते बोलतात ना की वॉन्ट आणि डिझायर म्हणजे की तुम्ही तुम्ही ते नाही घेतलं तरी तुम्ही जगू शकता. काही प्रॉब्लेम नाही होते. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला आता मार्केटमध्ये नवीन शूज आले, तुम्हाला वाटलं घ्यावंसं वाटलं. ठीक आहे, तर मी असं नाही की घ्यायचं घ्या, पण 20%चा हा मी कॅप ठेवलेला आहे. मॅक्स म्हणजे तुमची सॅलरी आहे. आता बघा, मी सॅलरी बोललो तर हा, जर तुम्हाला टॅक्स लागत असेल तर टॅक्स कापून कॅल्क्युलेशन करा. राईट आहे. समजा तुमचा पगार 3 लाखाच्या आतमध्ये, आता 3 लाखावरती जर तुम्हाला शक्यतो टॅक्स लागणार नाही, पण तरी पण मी तुम्हाला जे सांगतोय, टॅक्स लागल्याच्या नंतर हा फॉर्म्युले वापरायचे आहेत. तर 3 लाखावरती समजा असं पकडा की तुम्हाला टॅक्स लागत नाही आणि 3 लाखच तुम्हाला टेक होम सॅलरी आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला 20% हे तुमच्या वॉन्ट्स वरती टाकायचं आहे. बरोबर, वर्षाचे 20%. आता तुम्ही त्याच्या हिशोबाने तुम्ही महिन्याचे कॅल्क्युलेट करून घ्या. तर वॉन्ट्स आणि डिझायर, ज्याच्या मी जसं सांगितल्याप्रमाणे की तुम्ही त्याच्याशिवाय जगू शकता. बाहेर आउटिंग करणं, लक्झरियस काय, हे सगळं वॉन्ट्स मध्ये येतात. सिनेमामध्ये एंटरटेनमेंट करणं, हे सगळं वॉन्ट्स मध्ये येतात. त्यानंतर तुम्ही द मोस्ट इम्पॉर्टंट इन्व्हेस्टमेंट. तर इन्व्हेस्टमेंट मध्ये मी तुम्हाला सजेस्ट करेन फिक्स रिटर्न असेट. आता फिक्स रिटर्न असेट काय आहे? फिक्स रिटर्न असेट हा तुम्ही 25% ठेवला पाहिजे. आता बघा, मी इन्व्हेस्टमेंट, आता कन्फ्युज होऊ नका. मी इकडे जेव्हा वॉन्ट्स तुम्हाला 20% बोललोय, तर उरलेले 30% म्हणजे
असं पकडा की 50% तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये देणार आहे, तुमच्या संसारामध्ये असणार. जेव्हा आपण कमवतो तेव्हा अर्धे आपण आपल्या घरामध्ये देतो. तर तसे मी 50% तुमचे ऑलरेडी मी वजा केलेले आहेत. उरलेले 20% मी वॉन्ट्स आणि डिझायर, कारण आपल्या प्रत्येकाची इच्छा असतात. आपण एवढं काम करतो आणि आपण काय त्याच्यामध्ये आपण काय केलंच नाही, तर मतलब नाहीये. आता उरलेले जे 30% आहेत ते तुम्ही कमीत कमी हे इन्व्हेस्ट केलेच पाहिजे. आता त्याच्यामध्ये 30%च्या आतमध्ये मी फिक्स रिटर्न असेट, 30%च्या आतमध्ये 25% तुम्हाला फिक्स रिटर्न असेटमध्ये टाकायचे आहे. आता हे कोणते आहेत? जे कोणते काय काय फिक्स देतात, जसे की फिक्स डिपॉझिट देतात, एफडी, त्यांचं पीपीएफ आहे, त्यांचं ईपीएफ आहे, प्रोव्हिडंट फंड आणि एम्प्लॉय फंड करून आहेत. ठीक आहे. त्यांचं डेप्ट म्युच्युअल फंड हे पण प्युअरली इक्विटीवरती चालत नाही, तर तिकडे तुम्हाला 25% गुंतवायचे आहे. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये 75% इक्विटीमध्ये गेले पाहिजे. तर इक्विटी म्हणजे काय? हे बेसिकली स्टॉक मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंड पण इक्विटीचे आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुमचे कमीत कमी हे 75% गेले पाहिजे. आता त्याच्यामध्ये जर माझ्या हिशोबाने गाईज परत रिसर्च करा. तुम्हाला हे रिसर्च करावं लागेल, पहिला शिकावं लागेल. जसं तुम्ही गाडी चालवण्याच्या आधी तुम्ही पहिला ड्रायव्हिंग शिकता, तरच तुम्ही प्रॉपरली गाडी चालू शकता. स्विमिंग मध्ये उतरण्याच्या आधी तुम्ही पहिला स्विमिंगची ट्रेनिंग घेता. तसंच हे जे मी इक्विटी बोलतो हे तुम्हाला पहिलं ट्रेनिंग घेणं खूप गरजेचं आहे. पण जेव्हा जर तुम्ही ट्रेनिंग घेतला, शिकलात, तर तुम्हाला खूप स्मूथ जाईल हे. तर तुम्ही 75%मध्ये तुम्ही लार्ज कॅप मध्ये 40% ठेवू शकता. लार्ज कॅप मध्ये मोठ्या कंपन्या, रिलायन्स, टाटा, हे सगळ्या मोठ्या कंपन्या ना, त्यांना हे निफ्टी 50 मध्ये तुम्ही थोडं रिसर्च करा. ठीक आहे. त्यामध्ये 40% तुम्ही गुंतवले पाहिजे. त्यानंतर मिड कॅप म्हणजे जे मध्यम म्हणजे मिडल जे लार्ज कॅपच्या खालती जे असतात ना, तर मिड कॅप ज्या कंपनी असतात, ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही 30% गुंतवले पाहिजे. स्मॉल कॅप मध्ये 30%. ठीक आहे. आता लार्ज कॅप मध्ये तुम्हाला बोलतात ना की 40% मी ठेवलेले आहेत. आता लार्ज कॅप म्हणजे हे ब्लू चिप्स कंपन्या असतात. ठीक आहे. आता हे तुम्हाला हे मी माझ्या हिशोबाने मी सजेशन देतो आहे, कारण की हे प्रॉपरली मला माझ्या हिशोबाने मला वाटतंय. ठीक आहे. पण तुम्हाला रिसर्च प्रॉपरली करायचा आहे. लार्ज कॅप मध्ये निफ्टी 50, तुम्ही निफ्टी 50 काय आहे हे रिसर्च करा. पण मला तुम्हाला, कारण की मी हा व्हिडिओ बघण्याच्या नंतर तुम्हाला मी ऍक्शन आयटम तुम्हाला देणार आहे की तुम्ही काय काय ऍक्शन घेतली पाहिजे. तर हे तुमचा इन्व्हेस्टमेंट प्लॅन असले पाहिजे. त्याच्यानंतर आता मी तुम्हाला सांगितलं मोस्टली स्टॉक मार्केट का, कारण की फॉर कंपाऊंडिंग आणि तुम्हाला हाय रिटर्न. तुमचा वय खूप लहान आहे आणि हाच टाइम आहे. टाइम इज युअर बिगेस्ट असेट. टाइम हा तुमचा बिगेस्ट असेट आहे. ठीक आहे. तर हे झालं इन्व्हेस्टमेंट. त्यानंतर गोल्ड. आता गोल्ड साठी मी नो, वेट करा, वेट करा, काही करू नका की आता 20 वर्षाच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला गोल्ड विकत घेण्याची काही गरज नाही. इन्व्हेस्टमेंट करा, सगळं काय होईल. राईट. त्यानंतर गोल्डमध्ये रिअल इस्टेटमध्ये पण मी तुम्हाला नो नो बोललोय, आता काही गरज नाहीये. ठीक आहे. त्यानंतर क्रेडिट कार्ड, नो. क्रेडिट कार्ड काही यूज, कारण की क्रेडिट कार्ड कसं आहे माहितीये, तुम्ही उगाच तुमचं वॉन्ट्स आणि डिझायर वाढवून घ्याल स्वतःचा. ट्रस्ट मी. ठीक आहे. लोन मध्ये तुम्हाला जाण्याची गरज नाही आहे. ठीक आहे. तर काय, त्यानंतर मला तुम्हाला ऍक्शन आयटम काय द्यायचे, तर ऍक्शन आयटम काय की फाइंड वेज टू इन्क्रीज इन्कम. आता तुमचं जसं की तुमचा पगार खूप कमी आहे, वय पण कमी आहे, पण तुमचा पगार आजच्या टायमाला जे 20th सेंचुरी, याच्यामध्ये लोकांना तुम्हाला पगार जास्त मिळतो आहे. पण तुमच्याकडे जर स्किल्स असली तर तुम्हाला मिळेल. राईट. तर फाइंड वे टू इन्क्रीज इन्कम. आता जसे की, ठीक आहे, तुम्ही शोधा कसे तुम्ही तुमचा इन्कम वाढू शकता. ऍक्टिव्ह असेल, पॅसिव्ह असेल, काय मॅटर नाही करत आहे. ठीक आहे. ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह तुम्हाला मी सांगेन, माझे आधीचे व्हिडिओ बघा, नाहीतर मी पुढे नंतर व्हिडिओ काढेनच. ठीक आहे. आणि ह्या टायमाला तुम्हाला अपस्किल करायचंय, तुम्हाला शिकायचंय, स्टडी फर्दर, कारण की तुमचं वय आहे आणि तुमच्याकडे पगार कमी आहे. बरोबर. 50% इन युअर नीड्स. मी तुम्हाला असं पकडलं की 50% तुम्ही नीड्स मध्ये दिलेलं आहे. आणि जर तुम्हाला तुमचा जो संसार आहे, जर तुम्हाला फॅमिलीला 50% लागत नसेल, तर तुम्ही कमीत कमी त्यामध्ये थोडे सेव्ह करा. ठीक आहे. तर तुम्ही आता जर सेव्ह केला तर तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता. ते ठीक आहे.
तुम्ही जे जर सेव्ह करायचं तर तुम्ही वॉन्ट आणि डिझायर मध्ये नाही नाही टाकायची. तुम्ही फायनान्शियल असं प्रोटेक्शन मध्ये टाकू शकता. तुम्ही स्वतः सेव्हिंग करू शकता. ठीक आहे. तर मी तुम्हाला खरं सांगतोय की टाइम हा तुमचा बिगेस्ट असेट आहे. टाइम तुमचा बिगेस्ट असेट आहे. मोस्टली मी तुम्हाला कंपाऊंडिंग आणि हायर रिटर्न साठी यू हॅव द टाइम लेव्हरेज इट. इट इज युअर बिगेस्ट असेट. ठीक आहे. आता तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मी लेट मी सी की मी तुम्हाला एक मिनिट. SIP कॅल्क्युलेटर. आपण बघूया हा एक ठीक आहे. आता मी तुम्हाला टाइम का सांगितलंय. हा टाइम का तुम्हाला मी सांगितलेलं आहे कारण की ठीक आहे. समजा आता तुमचं किती वय आहे. तुमचं 20 वर्ष आहे बरोबर. आता जर तुम्ही 5,000 हा तुम्ही मंथली इन्व्हेस्टमेंट मध्ये टाकला आणि हा आपण पाहूया की तुम्ही 20 वर्षापर्यंत ठेवलात. आपण बोलतोय ना की मार्केट आपल्याला 12%च्या आसपास देतोय. आता तुम्ही जर कॅल्क्युलेट केला तर तुमच्या वयाच्या आसपास तुमच्याकडे किती असणार. टोटल 46 लाख तुमच्याकडे जमणार. तुम्ही किती टाकलेले आहेत. तुम्ही फक्त 12 लाख टाकलेले आहेत. ठीक आहे. ह्या कारणामुळे आता समजा तुम्ही इकडे 10,000 टाकलात महिन्याला. तर तुमच्याकडे बघा 90 तुम्ही 1 करोडचं हे सगळं करू शकता. ठीक आहे. या कारणामुळे मी तुम्हाला बोललो की टाइम हा खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. तर तुम्ही हा लेव्हरेज केला पाहिजे. इट इज युअर बिगेस्ट असेट. ठीक आहे. तर गाईज मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा ह्या म्हणजे 9 सिरीजचा हा पहिला व्हिडिओ आहे. पुढचा व्हिडिओ मी 20 वर्षाचा मुलाला या माणसाला मी कसा त्याचा पगार 3 लाखाच्या पुढे असणार आणि 9 लाखाच्या आतमध्ये असेल त्याच्यासाठी मी कसं फायनान्शियल प्लान्स आणि हे तुम्हाला मी सांगणारच आहे. ठीक आहे. त्याच्या हिशोबाने मी सांगेल. पण मी तुम्हाला परत सांगतोय की तुम्ही तुमच्या हिशोबाने रिस्क घ्या. तुमच्या हिशोबाने रिस्क तुमचा कॅल्क्युलेट केला पाहिजे आणि तुम्हाला रिसर्च केला पाहिजे. ठीक आहे. आणि तुम्हाला सांगण्यासाठी मला तुम्हाला सांगायचं आहे की माझ्याबद्दल जर सांगायचं असेल तर मी एक फायनान्शियल प्रोफेशनल आहे. मला 15 पेक्षा जास्त वर्षाचा एक्सपिरियन्स आहे फायनान्शियल मध्ये. त्याच्या व्यतिरिक्त मी इंजिनियर आहे आणि मी अवेकनिंग द बॉस विदिन हाऊस वाईफ या पुस्तकाचा ऑथर पण आहे. ठीक आहे. तर तुम्हाला माहितीच आहे माझा जो मी आय हेल्प पीपल बिकम फायनान्शियल फ्रीडम ॲज अर्ली एज पॉसिबल. मी लोकांना फायनान्शियल फ्रीडम होण्यासाठी खूप मदत करतो. त्यांचा कसं एक्सपेन्स ऑप्टिमाइज करायचं मॅनेज करायचं आणि कसं ते ग्रो करायचं ह्यासाठी मी त्यांना मदत करतो जेणेकरून ते फायनान्शियल फ्रीडम त्यांच्या लाईफमध्ये लवकरात लवकर होतील. का फायनान्शियल फ्रीडम होतील कारण की ते त्याला त्यांच्या लाईफमध्ये अर्ली रिटायर्ड घेऊ शकतात आणि अर्ली रिटायरमेंट झाल्यावर ते त्यांचं पॅशन फॉलो करू शकतात. त्यांना जे काय करायचं ते करू शकतात. ठीक आहे. तर आय होप जर तुम्हाला असं वाटलेल की हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे आणि खूप युजफुल आहे तर तुम्ही हा शेअर नक्कीच करा दुसऱ्यांसमोर. हा व्हिडिओ दुसऱ्यांपर्यंत पोहोचला तर त्यांचं काहीतरी एक त्यांना हेल्प होईल आणि ते त्यांचं वेल्थ ग्रो करू शकतील. ठीक आहे. तर थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि लास्ट पर्यंत थांबण्यासाठी धन्यवाद. सो थँक्यू व्हेरी मच. हॅव अ ग्रेट डे.